नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आणि आता जो आपण व्हिडिओ करतो तो हेल्थबद्दल व्हिडिओ करतो. या हेल्थबद्दल आपल्याला बरंच काही माहिती आहे, बरंच काही माहिती पण नाही आहे. तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. आधी आपण हॅबिट्स बनवतो आणि त्याच्यानंतर मग आपलं शरीर बनतं किंवा बनत नाही. ओके, तर चांगल्या हॅबिट्स बनवा, नाहीतर मग हॅबिट्सच आपल्याला बनवेल. म्हणजे चांगल्या हॅबिट्स असेल तर चांगलं बनवेल, वाईट हॅबिट्स असतील तर वाईट हेल्थ बनेल. ओके, सो लेट्स मेक गुड बॅलन्स हॅबिट्स. चांगल्या सवयी पाळा आणि त्यानंतर तुमचं शरीर चांगली हेल्थच तुम्हाला मेंटेन करायला तसंच ना तुम्हाला हॅबिट्स विल एनेबल यू आणि त्यानंतर तुम्ही काहीतरी सोशल कार्य करू शकाल अपार्ट फ्रॉम युअर जॉब, नोकरी, घरची कामं वगैरे, वगैरे. ओके. आपलं मॅजिक मशीन आहे ते ॲटलीस्ट 95 to 100% कॅपॅसिटी तुम्ही वापरलं पाहिजे. या आणि प्रत्येक गोष्टी कुठलीही असो, व्यायाम असो किंवा खाणं असो किंवा बाहेर भटकणं असो किंवा घरी बसणं असो, एक्सरसाइज आर ऑलवेज बॅड. बॅलन्स्ड वे ऑफ लाईफ इज ऑलवेज गुड. ओके. ह्याच्यावर तुम्ही डिस्कस करा तुमच्या घरी, तुमच्या चिल्ड्रन बरोबर, तुमच्या वडिलांबरोबर किंवा तुमच्या मित्रांबरोबर. डिस्कशन झाल्यानंतर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली हू इज राईट, हू इज रॉंग. आणि एव्हरीबडी इज राईट अँड एव्हरीबडी इज रॉंग असं नसतं. तुम्ही चांगलं शिकायचं असतं आणि चांगलं घ्यायचं असतं. म्हणजे ते म्हणतात ना की फॉलो द वर्ल्ड बेस्ट प्रॅक्टिसेस. तशा तुम्ही तुमच्या सर्कलमधल्या बेस्ट प्रॅक्टिसेस अनुभवा आणि त्याप्रमाणे भागा. ओके. आपण 3दा जेवतो. ओके. बॉडी डायजेस्ट करते, एक्सक्रीट होतं. वी मेक लिव्हिंग बाय आवर जॉब्स ऑर बिझनेस. ओके. वी बाय वरीज. देयर इज ओव्हर स्ट्रेस आपल्या जॉबमध्ये होतो. सो वी आर बायिंग वरीज, राइट? खेड्यातल्या माणसांना वरीज कमी असतात. ओके. कंपेअर्ड टू अस. त्यांना पाऊस पडला आणि रोगराई नाही पडले की दे आर हॅपीएस्ट आणि भाव मिळाला पाहिजे ऑब्व्हियसली. Okay, so we buy worries, that is our stress of the work. And for what? We should enjoy what you do. Continued stress is the reason for 50% of health issues. बघा, कंटिन्युअस स्ट्रेस असेल तर 50% रिझन्स तेच असतात हेल्थ इश्यूजसाठी. सो लेट्स डू द राईट थिंग्स, राईट वे. ओके, द ट्रूथ इज फूड यू ईट हॅज टू बी मेडिसिन. ओके, नॉट द टॅबलेट्स. फूड इज युअर मेडिसिन. ओके. त्याच्यानंतर काय आपण हे 4 पार्टमध्ये करणार आहे. ते पुस्तकं वाचून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. ओके. गणेश डॉक्टर बाखरू म्हणून आहेत एक. नंतर डायबिटीसवर आहे एक काय म्हणायचं, फ्यू स्लाइड्स अँड फ्यू साइट्स ऑर वर्षा जोशी आहार, कमला सोनेने लिहिलेलं आणि प्रॅक्टिकल ॲडवाइस टू ऑल. ओके. रुचिता दिवेकर हे पण त्यांनी तुम्ही पुस्तकं वाचली असतील. त्याच्याप्रमाणे आपण हे पुढे जातोय हळूहळू. ओके. फ्रुट्स सगळ्यात चांगलं काय जेवणपैकी तर फ्रुट्स, किंग ऑफ फूड्स. ओके. विटामिन्स अँड मिनरल्स असतात. नंतर व्हेजिटेबल्स, क्वीन ऑफ ऑल फूड्स, विटामिन्स अँड मिनरल्स मॅक्सिमम. ओके. आणि फायबर, तृणधान्य, कार्बोहायड्रेट्स, गुलाम, फूड, एनर्जी फूड. ओके. दिस इज नॉट गुड फूड. तृणधान्य फिजिकल लेबरसाठी आवश्यकता असते. जे लोक आयटीची कामं करतात त्यांना कमीत कमी खाणं अपेक्षित आहे. कडधान्य, प्रोटीन्स, इंजिनियर ऑफ द बॉडी इज कडधान्य. हे आपण सगळ्यात कमी खातो. उसळी उसळी खात जा. ओके. ड्रायफ्रुट्स. ओके. दीज आर एक्सपेन्सिव्ह बट इट कीप्स यू यंग. त्याच्यामुळे तुम्ही मार्केट करा आणि तुम्ही यंग राहाल. पण ऑब्व्हियसली युल बी एबल टू बाय एक्सपेन्सिव्ह ड्रायफ्रुट्स अँड एक्सपेन्सिव्ह फ्रुट्स. ओके. त्याच्यासाठी तुम्ही मार्केट करायला पाहिजे. सो दॅट यू आर एबल टू अफोर्ड food which is expensive and which is good for the health. Fruits has top billing, right? But it's costly affair. So invest right to afford fruits, vegetables. You are able to buy fruits right now at least every day, whatever you want to buy. 100 रुपये किलो असलं तरी आपण बाय करू शकतोय. तृणधान्य आपण खातो, पण तर रेग्युलरली जास्तच खातो आपण. पोळी, भाकरी, भात कमी करा. कडधान्य वाढवा. उसळ आणि भाज्या वाढवा आणि तृणधान्य म्हणजे पोळी, भाकरी आणि भात कमी करा. Obviously, dry fruits are difficult to digest, and obviously they need to be eaten every day, or at least in light proportion, कारण ते पचायला जड असतात. ओके. आता फ्रुट्समध्ये बघा काय फ्रेश सीझनल फ्रुट्स आपण खात नाही, ते खायला पाहिजे तुम्ही. ड्रायफ्रुट्स आणि फ्रुट्स हे पूर्ण अन्न असतं आणि ते नॅचरल मेडिसिन आहे. ओके. दे आर डायजेशन इज बेटर दॅन अदरवाईज पिझ्झा अँड पास्ता आणि चीज. Fruits cleanse your system of intestine through urine. Because of fruits, alkaline carbonates are formed in intestine and it pushes flow of unuseful items, okay, outside. त्यामुळे फ्रुट्समुळे आपलं पोट पण चांगलं राहतं. आणि फ्रुट्स आर रिच इन विटामिन्स, मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम, गुड फॉर बोन्स, ब्लड. फ्रुट्स आर सारक असतात ते, त्याच्यामुळे फायबर पण असतं आणि बॉवेल आपलं चांगलं जास्त काम करतं. ओके. आणि ईट ओनली वन टाइप ऑफ फ्रूट ॲट अ टाइम. ओके. हे मलाही माहिती नव्हतं. आपण 100 गोष्टी एकत्र खातो. फ्रूट सॅलड अजिबात खाऊ नये, इफ दिस इज ट्रू. ओके. सो ईट ओनली वन टाइप ऑफ फ्रूट ॲट अ टाइम बिकॉज दिस इज व्हॉट इज सेड इन काय म्हणायचं,
हेल्थच्या पुस्तकामध्ये वाचलेलं ते तुम्हाला मी सांगतोय. अर्न इनफ मनी टू बी एबल टू बाय फ्रुट्स वर्थ 500, 1000, 3000 पर वीक फ्रूट कोटा. तुम्हाला जर रोज एक फ्रूट खायचं असेल आणि तुम्हाला तुमची जर फॅमिली 4 ते 5 माणसांची असेल, तर नक्कीच तुम्हाला मिनिमम 2000 ते 3000 पर वीक फ्रूटसाठी लागणार. ओके. ते तुम्हाला तुमच्याकडे असले पाहिजेत. आणि यू कॅन अर्न इट थ्रू मार्केट ओव्हर पिरियड ऑफ 3 इयर्स टू 5 इयर्स ऑर मोर. पण जास्त तुम्ही ओव्हर 10 इयर्स इन्व्हेस्ट केले तर ऑब्व्हियसली तुम्ही दर वीकला उत्तम प्रकारचे फ्रूट आणू शकाल आणि इयर ऑन इयर आणि एव्हरी डे. रिटर्न बॅक टू नेचर, इट व्हॉटएव्हर इज प्रोड्यूस इन नेचर. अनप्रोसेस्ड फूड इज द की. आपण सगळं प्रोसेस खातो त्याच्यामुळे डिसीजेस पण खूप आलेले आहेत. फास्टिंग इज बेस्ट वे टू रिपेअर बॉडी. आपण जुन्या काळी आठवड्यातनं एक उपवास करायचो किंवा महिन्यातनं एक तरी करायचो. ते करायला सुरुवात करा. ओके. बेस्ट वे टू डू धिस इज ईट फ्रेश फ्रुट्स 3 टाइम्स अ डे. नो ज्यूस बरं का. फ्रुट्स 3दा खा आणि तुमचा उपवास झाला म्हणून समजा. ओके. ॲपल, लेमन, पोमोग्रॅनेट, ऑरेंज यांनी ब्लड सर्क्युलर इमेन्सली वाढतं. ओके. मँगो, ॲपल, खजूर वर्क्स वेल ऑन नर्वस सिस्टम्स आणि पोमोग्रॅनेट इज गुड फॉर हाय ब्लड प्रेशर कंट्रोल. ओके. किंग ऑफ डाएट इज फ्रूट. फ्रूटमध्ये काय काय असतं बघा. पाइनॲपल, ड्राईड फिग म्हणजे तुमचं हे अंजीर, आवळा, मँगो. त्याच्यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि कॅलरीज खूप कमी असतात, पण मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स फुल. ओके. कॅल्शियम सगळीकडे आहे, फॉस्फरस सगळीकडे आहे. फॉस्फरसमुळे उत्साह येतो. त्यामुळे फळं खाल्ली तर तुम्हाला उत्साह खूप चांगला दिवसभर टिकून राहतो. सो दिस इज अबाउट द fruits and its essential vitamins and minerals in it. Yeah. पोमोग्रॅनेट, जांभूळ त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे. जांभूळमध्ये मॅग्नेशियम आहे. जर्दाळूमध्ये मॅग्नेशियम आहे. ओके. नंतर खरबूजमध्ये कॅरोटीन आहे, विच इज रिक्वायर्ड फॉर आईज. नाशपतीमध्ये व्हिटॅमिन ए, ड्राईड फिगमध्ये व्हिटॅमिन ए, पाइनॲपलमध्ये व्हिटॅमिन सी. होप यू आर रीडिंग ऑल दिस थिंग्स. सो फुल ऑफ कॅल्शियम, फॉस्फरस अँड व्हिटॅमिन्स. दॅट इज फ्रुट्स म्हणजे किंग ऑफ डाएट. पेअर, पपया, पेरू, त्यानंतर जॅकफ्रूट, मनुका, लेमन, ॲपल, ऑरेंज, व्हिटॅमिन सी, सीताफळ, व्हिटॅमिन सी. ओके. The same proportion. This is what is calcium and phosphorus. Calcium and phosphorus. Okay. अलाइनमेंट थोडी चुकले. कॅलरी सगळ्यात कमी. स्ट्रॉबेरी. युजेस काय बघा. पाइनॲपल इज गुड फॉर कोलायटिस, IBS. ड्राईड फिग, सारक आहे. आंबळा, आवळा, गुड फॉर एव्हरीथिंग. आवळ्याची सुपारी करून ठेवा आणि रोज खा. ॲटलीस्ट 6 महिने तरी तुम्ही खाऊ शकता. मँगो, रॉ मँगो ही थंडाई येते. ओके. कलिंगड, हाय BP कंट्रोल. बनाना, अँटी अल्सर. बनाना इज मिल्क इज कंप्लीट आहार. बनाना अँड मिल्क इज कंप्लीट आहार. वाव. खजूर, सारक. बॉइल्ड मिल्क विथ खजूर फॉर किड्स, टॉनिक. पिस्टमाइज 75%. गुड फॉर हार्ट. डिप इन वॉटर ओव्हरनाईट. ओके. बऱ्याचशा गोष्टी पाण्यात भिजवून 8 तासानंतर खायच्या असतात. त्याच्यापैकी खजूर एक आहे. तेव्हा चांगले गुण येतात त्याच्यामुळे. खरबूज रिड्युसेस हीट इन द बॉडी. ओके. म्हणून खरबूज उन्हाळ्यामध्ये येतं. ड्राय जर्दाळू, अल्कलाइन. ईट बिफोर लंच अँड डिनर. दे हेल्प डायजेस्ट फूड एनरिचेस हिमोग्लोबिन. ओके. इफ टेकन 2 to 3 एव्हरी डे. ड्राय जर्दाळू. हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर जर्दाळू खा. जांभूळ, ड्राय द सीड्स अँड ईट पावडर 3 टाइम्स अ डे. तर काय होतं? So carb to conversion to sugar is reduced. जांभळाची पावडर जर रोज खाल्ली 3दा तर कार्ब कन्व्हर्शन टू शुगर इज रिड्यूस्ड. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस स्लाइड. तर जांभळाच्या बिया फेकून देऊ नका. वाळवा, त्याची पूड करा आणि रोज 3दा खा. तुमची शुगर कंट्रोलमध्ये येईल. नाही तर कार्बची शुगर होतच नाही. पेरू लंच नंतर खा असं म्हणतात. ॲट ब्रेकफास्ट और आफ्टर लंच. दॅट इज व्हॉट इज पेरू. प्रत्येक फळाची टाईम असू शकते, पण टिपिकली सकाळी फळं खाल्ली तर जास्त चांगली. इट्स लाईक सोना. दुपारी खाल्ली तर चांदी आणि रात्री खाल्ली तर ब्रॉन्झ. असं लिहिलेलं आहे रुजिता दिवेकरच्या पुस्तकात. पेरू मात्र लंचच्या नंतर खा, नाहीतर ब्रेकफास्टला खा.
फॉस्फरस, कॅल्शियम, ओके, हे सगळं विटामिन्स, ओके, दाखवतो तुम्हाला मी काय-काय आतापर्यंत होतं ते. ओके. ॲपल फूड ऑफ द गॉड, ओके, आयर्न, आर्सेनिक, फॉस्फरस, गुड टू increase the blood quantity, okay, and vitamin, both अतिसार as well as बद्धकोष्ठता. Okay, apple is eaten in both cases. अतिसार आणि बद्धकोष्ठता. Apple is good for the joint pain, heart, headache, digestion. Apple सगळ्यासाठी चांगलं आहे. Okay. One apple a day keeps doctor away म्हणतात ना. That is what it is. Orange, good for dental issues, teeth in the wrong direction because of lack of calcium and C vitamin. So eat when indigestion. So अशी सगळी फळांची गुणवत्ता आहे. ॲसिडिटीसाठी मनुका बेस्ट टॉनिक. बट भिजवलेला मनुका जास्त चांगला. व्हेजिटेबल्स, आता फ्रुट्सवर आपण बरंच बोललो, आता व्हेजिटेबल्स. या सो व्हेजिटेबल्स हॅव अल्कलाइन प्रॉपर्टीज. ओके, हे तुम्हाला माहिती असेल, नसेल तर माहिती करून घ्या. बाय फ्रेश व्हेजिटेबल एव्हरी डे. आठवड्याच्या व्हेजिटेबल्स आणून ठेवू नका. ईट फूड फ्रेश अँड हॉट. स्वयंपाक केल्यानंतर विदिन 1 hour इट इज सेड दॅट यू हॅव टू ईट हॅव्हिंग हाय न्यूट्रिशियस व्हॅल्यू. स्वयंपाक केल्यानंतर 1 तासामध्येच असतात, त्यानंतर नाही, हळूहळू कमी होत जातात. कीप लीड व्हाईल कुकिंग, सो विटामिन्स आर नॉट लॉस्ट इन द स्टीम. स्लो कुक विथ मिनिमम पोर्शन ऑफ वॉटर, डू नॉट ओव्हर बॉईल. हे सगळं शास्त्रीय आहे, सगळं सायन्स आहे आणि सायन्स सायंटिफिक गोष्टी लोकांनी काय म्हणायचं, इन्व्हेन्शन केलेलं आहे. म्हणजे प्रयोग करून नाही तुम्हाला सांगतात की असं असं करा म्हणून. इट इज नॉट ऑफ द टॉप ऑफ द हॅट. नेव्हर यूज ॲल्युमिनियम युटेन्सिल्स ऑर कढई, ॲल्युमिनियम कढई. ॲल्युमिनियम कॉजेस इंजुरीज टू इंटेस्टाईन्स. सो ज्यांना इंटेस्टाईनचे प्रॉब्लेम आहे, जठरचे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी ॲल्युमिनियमच्या भांड्यातलं शिजलेलं खाल्लं असणार आहे. गॅस्ट्रिक इंडायजेशन प्रॉब्लेम अराइज ड्यू टू केमिकल रिएक्शन इन ॲल्युमिनियम पॉट्स. दिस इज रिव्हिलिंग. खूप वर्षापासून बायकांना टिपिकली माहिती असतं का नसतं मला माहिती नाही, किंवा माहिती असलं तरी इग्नोर करतात. दिस इज द रूट कॉज अनालिसिस ऑफ युअर गॅस्ट्रिक आणि इंडायजेशन प्रॉब्लेम. ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियमचे कढई आणि ॲल्युमिनियमची भांडी. व्हेजिटेबल्स आर फुल ऑफ मिनरल्स. ओके. टू मेक ब्लड आयर्न इज रिक्वायर्ड आणि हेमोग्लोबिन इन ब्लड सर्क्युलेट्स ऑक्सिजन ऑल ओव्हर द बॉडी. राईट, हे तुम्हाला माहिती असेल. टोमॅटो, पालक, मेथी रिच इन आयर्न. टोमॅटो, ओनियन, पालक हे खात जा. अल्टरनेटिव्ह तरी खाल्लंच पाहिजे. कॅरेट इज बेस्ट टू इन्क्रीज द ब्लड. जेव्हा जेव्हा येतं, जी जी भाजी ज्या ज्या सीझनला येते ती तुम्ही खाल्लीच पाहिजे. त्यामुळे तुम्ही मेन मार्केटमध्ये गेलंच पाहिजे, जिथे तुम्हाला सगळ्या मेन भाज्या येतात. तुमचा माणूस जो तुमच्या दारासमोर येतो, तो काय टिपिकल 2-4 भाज्या आणतो, त्यातल्याच तुम्ही खाल्ल्या, तुमचं काही खरं नाही. म्हणून आठवडी बाजारात जा, लोकांशी भेटा, ओके, भाज्यांशी दोस्ती करा, सगळ्या भाज्या खा आणि तुम्ही सुखी राहाल आणि हेल्दी राहाल. धने बघा किती इम्पॉर्टंट आहेत. ओके, बघा कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न. ओके, हे त्याच्यातले म्हणजे लिहिलेले पॅरामीटर्स दोज आर दे. म्हणजे इथे चवळीला आयर्न पण आहे 25. ओके, धण्यामध्ये आयर्न आहे. जिंजरमध्ये 60 mg आयर्न आहे. ओके, आणि नवलकोलच्या पानामध्ये 28 mg आयर्न आहे. बाकी ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या कॅल्शियम आणि फॉस्फरस. भाज्या खा, जेवढ्या खाल तेव्हा तेवढं तुम्ही उत्साही राहाल. नुसते पिझ्झे आणू नका किंवा नुसते पास्ते आणू नका. भाज्या खा आणि भाज्या जास्त खा, पोळी, भाजी, भाकरी कमी खा. व्हिटॅमिन सी सगळीकडे आहे बघा. इथे नायसिन इज, धनेमध्ये नायसिन आहे. ओके, नायसिन कशासाठी लागतं गुगल करा, तुम्हाला कळेल. व्हिटॅमिन सी इज इन एव्हरी भाजी. आणि कॅलरी कमी आहेत बघा. भाज्यांमध्ये कॅलरीज कमी आहेत, विच इज व्हॉट इज रिक्वायर्ड. कॅलरी कमी म्हणजे तुमचं वजन कमी वाढणार व्हेजिटेबल खाल्लं तर. पोळी आणि भात खाल्ला तर वजन जास्त वाढणार. ॲज सिम्पल एज दॅट. मेथीमध्ये मॅक्सिमम कॅल्शियम.
ओके. कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न हे 3 आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न. शेवटचा जर आयटम असेल, शेवटचं थर्ड डिजिट आहे ते दॅट इज ऑल आयर्न. रेड पंपिंगमध्ये आयर्न नाही आहे. ओके. सीड्स ऑफ रेड पंपिंगमध्ये पण फॉस्फरस खूप आहे. या आणि मेथीमध्ये कॅल्शियम प्रचंड आहे. पुदिन्यामध्ये कॅल्शियम खूप आहे. ओके. शेवग्यामध्ये फॉस्फरस खूप आहे. सो दिस ऑल अबाउट द व्हेजिटेबल्स. तर बेनिफिट्स बघा काय काय आहेत. जिंजर वाईट एव्हरीडे जर तुम्ही घेतला पोस्ट मील, गुड फॉर डायजेशन, पोटदुखी आणि इंटेस्टाईन इश्यूज. काकडी 65% अल्कलाइन प्रॉपर्टी आणि 35% ॲसिडिक आहे, सारक आहे. जॉईंट पेन्ससाठी, स्पेलिंग मिस्टेक, जॉईंट पेन्ससाठी काकडी चांगली. करेला, ईट ॲटलीस्ट ट्वाइस अ वीक फॉर शुगर. गुड फॉर BP, गुड फॉर एव्हरीथिंग. ब्लडचे जर प्रॉब्लेम असतील तर कारलं बेस्ट. Onion, white onion is better than red. Eat raw. When cooked, heavy to digest. Unbelievable. Coriander, कॅरोटीन. कोथिंबीर खा, डोळे वाचवा. कोथिंबीर जर तुम्ही कोथिंबीर सूप घेतलं तर गुड फॉर स्टमक, अग्नी. कोबीचा रस वर्क्स मॅजिकली ऑन इंटेस्टाईन व्रण. कोबीचा रस घ्या इंटेस्टाईन व्रण असलं तर. कोबी इज गुड फॉर वेट रिडक्शन ऑल्सो. आणि शुगर कन्व्हर्शन इज रिड्यूस्ड बिकॉज ऑफ कोबी. ईट एव्हरी डे रॉ टू बी स्लिम. काय प्रॉब्लेम आहे? ओके. रोज 1 वाटी रॉ कोबी खा आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवा. बी स्लिम. घोसावळे, सब्जी गुड फॉर मधुमेह. चवळी, टोमॅटो लोकं म्हणतात खाऊ नका, पण नाही. टोमॅटो कंट्रोल शुगर इन द ब्लड, रिड्युसेस वेट. व्हिटॅमिन ई. ईट 2 टोमॅटोज अर्ली इन द मॉर्निंग टू रिड्यूस वेट. Null is good for health. Padwal, every bhaji, whatever is coming in that season, everything is good. And you must buy, each of the stuff. Each day you can have one, or each day you can have one pale bhaji, one फळ भाजी. आणि भाजी जास्त खा, गहू, तांदूळ कमी खा. That is what everywhere, whatever books I have read, health books, these are all notes from the health books which I have read in last maybe 5 to 10 years. जेव्हा जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा तर आम्ही दुसऱ्या विषयाचा अभ्यास करतो आणि त्याच्यापैकीच या अभ्यासाचा जो काही सार आहे ते तुम्हाला मी दाखवतोय. इझी टू डायजेस्ट, राईट? डोंट हॅव टू रीड ऑल द बुक्स. यू कॅन रिपीट दिस स्लाइड or this video whenever you feel what is good for what. And it will be just 20-25 minutes story. पोटॅटो अल्कलाइन असतो. जे लोक फिट आहेत त्यांनी अवॉइड करावा. रॉ पोटॅटो ज्यूस इज गुड फॉर इंटेस्टाईन, जॉईंट पेन्स. ओके. आणि सालीचं बॉईल केलं तुम्ही तर ते जॉईंट पेनला चांगलं असतं. बीट ज्यूस गुड फॉर increasing the blood. बीट किंवा बीट ज्यूस. भिंडी इज गुड फॉर जनरेटिंग मोर स्पर्म्स, improves quality of sperms. मेथी, प्रोटीन equivalent to pulses. Okay, so let us see what has happened. Methi, okay, proteins equivalent to pulses, yeah. And the मुळाची पाने, anti-cough. गार्लिक तर औषध इज वंडर ऑफ द औषध. आयुर्वेदामध्ये गार्लिक सगळीकडेच असतं. गुड फॉर ऑल बॉडी, स्टमक, डायजेशन, दमा, चेस्ट वगैरे एव्हरीथिंग. रेड पंपकिन हॅज कॅरोटीन. ओके. सौम्य सारक आहे. सीड्स ऑफ रेड पंपकिन, कॅरोटीन 38. ओके. लेट्यूस गुड फॉर ॲनिमिया, हाय फायबर, गुड फॉर शुगर कंट्रोल. ब्रिंजल, शेवगा यू बिकम रोमॅन्टिक. सो शेवगा खा. बायकोचं म्हणत असेल तुम्ही रोमॅन्टिक नाही तर शेवगा खा, यू बिकम रोमॅन्टिक. दॅट्स व्हॉट इज सेड इन बुक. ओके.
आता आपण पुढचे जे व्हिडिओ आहेत ते पुढच्या व्हिडिओत बघूया. ओके, भरपूर माझ्याकडे मटेरियल आहे. आता पुढच्या व्हिडिओत बघूया. तर हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा. आवडला असेल तर मला सांगा. अजून मी हेल्थ व्हिडिओ करू शकतो, करणारच आहे. अजून 3-4 तर हेल्थ व्हिडिओ मी करणार आहे. पण हे परत परत तुम्ही बघा आणि होप तुम्हाला जीवनाचा सार याच्यामधनं कळेल की फूड इज युअर मेडिसिन. दिस इज द मंत्रा, नॉट द ॲक्च्युअल मेडिसिन. ओके, फूड इज युअर मेडिसिन. थँक्यू सो मच आणि बाय बाय.